आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून स्लीपर सेल तयार करायचा होता। मराठीचा द्वेष लोकांमध्ये पसरवण्याचा भाजपचा डाव होता। रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा। मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास मागितली माफी। कोणत्याही समाज, पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं केलं स्पष्ट। दिनेशलाल यादव निरौवाला मुंबईत येऊ द्या मग बघू। बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावलेंची दिनेशलाल यादवला जे आहे ते आव्हान देण्यात आलं। मराठीच्या मुद्द्यावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं। मनसेच्या आंदोलनाचा हिंदुस्थानी भाऊकडून निषेध। कुणालाही मारणं सोपं पण एकत्र आणणं अवघड। हिंदुस्थानी भाऊची प्रतिक्रिया। एखाद्या व्यक्तीला भाषा येत नाही म्हणून त्याला मारणं चुकीचं। एखाद्याला मारून भाषेचा सन्मान होणार नाही, पण पहलगाममधील दहशतवाद्यांचा संबंधही जोडू नये। आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात विधान भवनाबाहेर भावजय प्रिया फुकेंचे 2 लहान मुलांसोबत आंदोलन। प्रिया फुकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। फुके कुटुंबानं फसवून लग्न लावून दिल्याचा प्रिया फुकेंचा आरोप। तर आमची बदनामी करू नये, परिणय फुकेंच्या आईची प्रतिक्रिया। जीएसटीच्या पैशावर राज्य सरकारची मस्ती सुरू आहे। विधानसभेत भास्कर जाधवांचा हल्लाबोल। एखाद्या आपत्तीसाठी राखीव निधीला मंजुरी देणं हे अर्थ खात्याचं काम। निधीवरून भास्कर जाधवांचा अर्थमंत्री अजित पवारांवर निशाण। 85,000 कोटी शक्तीपीठ महामार्गाला देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या। विधानसभेत रोहित पवारांची सरकारकडे मागणी। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात रोहित पवारांचं भाषण। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। शिवसेना शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून अखेर माफीनामा। भाषेच्या मुद्द्यावरून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा दाखला देताना वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर माफी। विरोधकांकडून अर्थाचा अनर्थ केला जात असल्याचा आरोप। शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नासाठी विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी काहीशी राज्याची अवस्था। फसवणाऱ्या लोकांचं राज्य सुरू। अंबादास दानवेंची टीका। जनसुरक्षा विधेयक याच आठवड्यात विधानसभेत सादर होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक। विधेयकावरही चर्चा झाल्याची माहिती। ठाणे ते कल्याण 20 किलोमीटरसाठी शिंदेंना हेलिकॉप्टर का लागतं? मनसेच्या राजू पाटलांचा सवाल। रस्ते मार्गाने या मग पलावा पुलाची स्थितीही बघता येईल। राजू पाटलांचा शिंदेंना टोला। मीरा भाईंदरमध्ये उद्या मनसेचा मोर्चा, मात्र शहरात जमावबंदी लागू। मनसेच्या मोर्चात सहभागी न होण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। मोर्चाला परवानगी नसतानाही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम। बच्चू कडूंची आजपासून पापळ मधून 7-12 कोरा यात्रा। 14 जुलैला चिलनगवानमध्ये जे आहे ते आता जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा असल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी अपप्रचार केला जातोय। महिलांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न। विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांची विरोधकांवर टीका। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी रामस्थानचे विधान भवन परिसरात आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मीरा भाईंदरमध्ये उद्या मराठी एकीकरण समितीचा मोर्चा। मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी मोर्चा निघणार। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीनं मोर्चा निघणार।